विक्रोळी आगारातील वाहक कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता। त्याविरोधात विक्रोळीतील वडाळा बस डेपो आंदोलन करण्यात आले। विक्रोळी आगारातील बेस्ट बस वाहक अशोक डगले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये कार्यरत असताना दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी धारावी पिंपळा बंगला येथे अज्ञात इसमाने पैशांसाठी हल्ला केला होता। त्याचा जाहीर निषेध करून आज वडाळा येथील बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध करण्यात आला आहे। बस अधिकाऱ्यांना सुरक्षितेसाठी निवेदनपत्र देखील देण्यात आले। कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा 19 सप्टेंबर रोजी विक्रोळी आगाराचा आमचा कंडक्टर गाडीवर कार्यरत असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला एका अज्ञात व्यक्तीकडून। त्याला चाकूने मारण्यात आलं आणि तो जबर जखमी झाला। ही घटना निंदनीय आहे आणि त्या घटनेबद्दल ज्या गांभीर्याने प्रशासनाने भूमिका घेतली गेली पाहिजे होती ती घेतली नाही आणि म्हणून आम्ही तातडीने हे निदर्शनं ठेवली या घटनेचा निषेध म्हणून। आणि त्याचबरोबर BSTचा कर्मचारी जो रात्रंदिवस मुंबईकर जनतेला सेवा देतो त्या कर्मचारीची सुरक्षा या प्रशासनाने त्यांची ती जबाबदारी आहे आणि ती केली पाहिजे या मागणीकरिता आज हे निदर्शनं इथे झाली। एका दिवसाचं निदर्शन होतं। आम्ही सकाळी जाऊन जनरल मॅनेजर BST यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते योग्य ती कारवाई करतील। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।